तर आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनसे नेत्यांसोबतची राज ठाकरेंची बैठक आता संपलेली आहे आणि हिंदीच्या सक्तीबाबत भूमिकेवर बैठकीत चर्चा झालेली आहे। मनसे नेत्यांसोबत राज ठाकरेंनी आज बैठक बोलावली होती। हिंदी सक्तीच्या बाबत या बैठकीत चर्चा झाली आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। तर वैदेही, काय सांगाल आता मनसेची बैठक संपलेली आहे, नेमकी या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की आज महत्वाची बैठक खरं तर मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी घेतलेली होती आणि ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती संदर्भात आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी घेतलेला पाहायला मिळाला आणि हाच विरोध जो आहे तो कायम ठेवण्यासंदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीमध्ये नेत्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय की हिंदी सक्ती संदर्भात खरं तर जो पवित्रा राज ठाकरे यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्यांनीही अनेक वक्तव्य केली आहेत की ज्या पद्धतीनं पुस्तकं छपाई केली जातील त्यावरही आमचं लक्ष असेल। त्याच्यामुळे एकूणच सगळ्याच बारकाईने लक्ष जे आहे ते मनसेच्या नेत्यांना ठेवण्यासंदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती कायम ठेवण्यासंदर्भात देखील भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। सरकारच्या नेत्यांना देखील या संदर्भात राज ठाकरे आणि पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते भेटणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर हिंदी सक्ती संदर्भातला एक आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना देखील घेण्यासाठी सांगितलं आहे। जी, धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आज मनसेने हिंदी सक्तीबाबत बैठक बोलावली होती आणि ती बैठक आता संपन्न झाली आहे।